LIC व्यवस्थापनाला मराठीचं वावडं असल्याचं दिसतंय। मराठी राज्यभाषा असताना मराठीला डावलून गुजराती आणि इंग्रजी भाषेला प्राधान्य दिल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली। मनसे प्रवक्त्या हेमचंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली LIC कार्यालयावर मनसेचा धडक मोर्चा निघाला। मराठी भाषा डावलून इंग्रजी आणि गुजराती भाषेला LIC कडून प्राधान्य दिल्यामुळे मनसे आक्रमक झाले। LIC प्रशासनाच्या विरोधात मनसेकडून घोषणाबाजी करण्यात आली। मनसे शिष्टमंडळानं LIC व्यवस्थापनाला या प्रकरणी जाब विचारला। मला माफी द्यावी पाहिजे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अजून किती फॉर्म आहेत तुमचे असे इंग्रजीत? इंग्रजीत आमच्याकडे एखाद दुसरा असतो। एखाद दुसरा कसा असू शकेल साहेब? हे ऑफिस बंद नाही करू देणार, मला माफी द्यावी पाहिजे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांच्याकडून। संजय, नेमका प्रकार काय आहे? अजून किती फॉर्म आहेत तुमचे असे इंग्रजीत? भाषा झाल्यानंतर मराठी भाषेला वारंवार डावलण्याचे प्रकार जे मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये घडत आहेत। काल एअरटेल गॅलरीमध्ये देखील मराठी भाषेचा तो काही कर्मचाऱ्याकडून जो उन्माद पाहायला मिळाला होता। यानंतर आज LIC कार्यालयात कांदिवली पूर्वेमध्ये जे LIC कार्यालय आहे या कार्यालयाकडून देखील मराठी भाषा डावलण्याचा प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला आहे। मराठी भाषेला डावलून या ठिकाणी गुजराती असेल, इंग्रजी असेल किंवा हिंदी असेल त्या भाषांतील फॉर्म या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत। मात्र मराठी भाषेचा या ठिकाणी कुठलाही फॉर्म या ठिकाणी या कार्यालयामधून जे LIC धारक आहेत त्यांना या ठिकाणी तसा फॉर्म मिळत नाही। यामुळे ही जी बातमी जी मनसेकडे गेली, यानंतर मनसेचे जे प्रवक्ते हेमचंद्र कांबळे आहेत त्यांनी आपलं शिष्टमंडळ घेऊन या ठिकाणी आलेले ते आक्रमक झालेले आहेत। त्यांनी या ठिकाणी घोषणाबाजी करत जे आहे ते LIC प्रशासनाचा निषेध केलेला आहे आणि जोपर्यंत या ठिकाणचे डिव्हिजनल मॅनेजर जे आहेत या ठिकाणी येऊन महाराष्ट्राची माफी मागत नाही तोपर्यंत या ठिकाणी हलणार नाही अशी भूमिका या ठिकाणी मनसेने घेतली। मनसे आक्रमक झाल्याचं आपल्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। बिलकुल, धन्यवाद संजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। LIC व्यवस्थापनाला मराठी भाषेचं वावडं असल्याचं दिसलंय आणि याचा जोरदार समाचार मनसेने घेतलेला आहे। मनसेने या ठिकाणी येऊन आंदोलन केलंय।